विचार करा, तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीला कायमचं गमावताय, तेही तुम्ही तिला फसवून नाही, तर तुम्ही आत्ता करत असलेल्या 8 सायलेंट चुकांमुळे. आज मी तुम्हाला ते रिलेशनशिप फिजिओलॉजीचे 8 घातक सिक्रेट सांगणार आहे, ज्यामुळे स्त्रीच्या नजरेत पुरुषाची किंमत थेट शून्यावर येते. आणि जर तुम्ही चूक नंबर 8 करत असाल तर तुमचा खेळ आधीच संपलाय. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कोणताही सामान्य रिलेशनशिप ॲडवाइस व्हिडिओ नाहीये. आज आपण थेट ह्युमन सायकोलॉजीच्या आत शिरणार आहोत. अनेकदा पुरुषांना वाटतं की आपण तर सर्व काही नीट करतोय, आपण कमावतोय, आपण तिला वेळ देतोय, तरीही ती अचानक दूर का जातीये, तिचं प्रेम कमी का होतंय. कारण प्रॉब्लेम तुमच्या प्रेमात नाहीये, प्रॉब्लेम आहे तुमच्या नकळत घडणाऱ्या या 8 भयंकर चुकांमध्ये. या चुका एखाद्या स्लो पॉइझन सारख्या काम करतात. सुरुवातीला काहीच वाटत नाही, पण आतून तुमचं नातं पूर्णपणे पोखरलं जातं. आणि जेव्हा तुम्हाला हे समजतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक पॉइंट तुमच्यासाठी एक आय ओपनर असणार आहे. आणि मी गॅरंटी देते, जर तुम्ही या 8 चुका सुधारल्या तर तुमची व्हॅल्यू तिच्या नजरेत 100 पटीने वाढेल. चला तर मग सुरू करूया. चूक नंबर 1, शब्दाला न जागणं. सर्वात पहिली आणि अत्यंत घातक चूक जी तुमची किंमत एकाच झटक्यात शून्यावर आणते, ती म्हणजे शब्दाला न जाणं. तुम्ही म्हणाल, यात काय एवढं, मी तर फक्त रविवारी भेटायला विसरलो होतो. पण भावा, सायकोलॉजी इथे वेगळा खेळ खेळते. जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला प्रॉमिस करता, मग ते छोटं असो, जसं की संध्याकाळी कॉल करेन, किंवा मोठं जसं की भविष्यात घर घेईन, आणि ते पाळत नाही, तेव्हा तिच्या डोक्यात तुमच्याबद्दलचा ट्रस्ट मीटर खाली पडतो. स्त्रिया या बायोलॉजिकल सिक्युरिटी आणि स्टेबिलिटी शोधतात. जेव्हा तुमचे शब्द आणि कृती यात तफावत असते, तेव्हा तिचं सबकॉन्शियस माइंड तिला सांगतं, हा माणूस भरोशाचा नाही, हा माझ्या भविष्यासाठी सुरक्षित नाही. तुम्ही कितीही महागडे गिफ्ट दिले तरी या एका चुकीमुळे तुम्ही तिच्या नजरेत अपरिपक्व ठरता. अंडर प्रॉमिस अँड ओव्हर डिलिव्हर. जेवढं झेपल तेवढंच बोला, पण जे बोलाल ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा. तुमचा शब्द ही तुमची करन्सी असली पाहिजे. चूक नंबर 2, तिच्या भावनांना ओव्हर रिॲक्टिंग म्हणणं. तुम्हाला माहितीये का, सर्वाधिक ब्रेकअप्स का होतात? भांडणामुळे नाही, तर गैरसमजुतीमुळे. आणि इथेच येते आपली चूक नंबर 2. जेव्हा ती तुम्हाला तिचा एखादा प्रॉब्लेम सांगते किंवा तिला वाईट वाटत असतं, तेव्हा तुम्ही काय करता? तुम्ही लगेच तिला सोल्युशन द्यायला लागता किंवा म्हणता, यात रडण्यासारखं काय आहे, तू उगीच ओव्हर रिॲक्ट करतेस. बॉस, ही सर्वात मोठी चूक आहे. स्त्रियांचे मेंदू इमोशन्सना पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं प्रोसेस करतात. जेव्हा ती तुमच्याशी शेअर करते तेव्हा तिला तुमच्याकडून उपाय नको असतो, तिला फक्त ऐकून घेणारा हवा असतो. जेव्हा तुम्ही तिच्या भावनांना ओव्हर रिॲक्टिंग म्हणता, तेव्हा तुम्ही नकळत तिला सांगताय की तुझ्या भावनांची माझ्यासाठी काहीच किंमत नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा ती रडेल किंवा चिडेल, तेव्हा तिला सल्ला देणे बंद करा. फक्त तिचा हात धरा आणि म्हणा, मी समजू शकतो तुला काय वाटतंय, मी तुझ्या सोबत आहे. हा एक वाक्य जादूसारखं काम करेल. व्हॅलिडेशन हा सर्वात मोठा इमोशनल सपोर्ट आहे. पण थांबा, या 2 चुका तर काहीच नाही. तिसरी चूक तर अशी आहे जी 90% चांगली मुलं करतात, आणि म्हणूनच ते कायम फ्रेंड झोन मध्ये राहतात. चूक नंबर 3, स्वतःचं मत नसलेला एस मॅन बनणं. तुम्हाला वाटत असेल की जर तुम्ही तिचं सगळं ऐकलं तर ती म्हणेल तसं वागलात तर ती तुमच्यावर जास्त प्रेम करेल. रॉंग. पूर्णपणे चुकीचं आहे. चांगला मुलगा बनण्याच्या नादात अनेक पुरुष एस मॅन बनतात. ती म्हणेल ती दिशा, ती म्हणेल तो चित्रपट, ती म्हणेल तोच निर्णय. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात कोणत्याही बाउंड्रीज नसतात. रिलेशनशिप सायकोलॉजीनुसार स्त्रिया अशा पुरुषाचा आदर करू शकत नाहीत ज्यांना स्वतःचा कणा नाही. जर तुम्ही स्वतःच्या मतांबद्दल ठाम नसाल तर ती तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार की कठीण प्रसंगात तुम्ही तिचं रक्षण करू शकाल. अतिसहमती तिला बोर करते आणि तुमच्याबद्दल आकर्षण संपवून टाकते. नम्र राहा पण ठाम राहा. जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर आदराने नाही म्हणायला शिका. तुमच्या स्वतःचा एक स्टँड असू द्या. स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे लीड करू शकतात. चूक नंबर 4, ध्येयहीन आयुष्य.
आता आपण अर्ध्या वाटेवर आलो आहोत, पण ही चौथी चूक जी आहे ती केवळ तुमचं नातं नाही तर तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. तुम्ही दिवसाचे 12 तास तिच्यासोबत चॅटिंग करताय, तुमचं संपूर्ण जग फक्त तिच्या भोवती फिरतंय. तुमचं स्वतःचं असं कोणतंही करिअर, गोल किंवा पॅशन नाहीये. सुरुवातीला तिला हे सगळं खूप रोमॅन्टिक वाटेल की तुम्ही तिला एवढा वेळ देताय, पण हळूहळू तिला रिअलाइज होईल की या माणसाला आयुष्यात काहीच करायचं नाहीये. निसर्गतः स्त्रिया अशा पुरुषांकडे आकर्षित होतात ज्यांच्याकडे एक विजन आहे. ज्या पुरुषाकडे स्वतःचं ध्येय नाही तो स्त्रीला सुरक्षित भविष्य देऊ शकत नाही, असा सायकोलॉजिकल मेसेज तिच्या ब्रेनला जातो. तुमची किंमत शून्यावर येते कारण तुम्ही डिपेंडेंट बनता. तुमचं पहिलं प्रेम हे तुमचं काम, तुमचं ध्येय, तुमचं करिअर असलं पाहिजे. नातं हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. जेव्हा ती बघेल की तुम्ही तुमच्या कामावर प्रचंड फोकस आहात तेव्हा तुमच्याबद्दलचा तिचा रिस्पेक्ट आणि अट्रॅक्शन 100 पटीने वाढेल. चूक नंबर 5, असुरक्षितता आणि संशयी स्वभाव. जर तुम्ही हे करत असाल तर लिहून घ्या, तुमचं ब्रेकअप कन्फर्म आहे. तू कोणाशी बोलत होतीस? तू तो ड्रेस का घातलास? मला तुझे पासवर्ड्स दे. हे सगळं प्रेमापोटी नाहीये मित्रांनो, हे तुमच्या आतल्या असुरक्षिततेपोटी आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही तिला गदमरून टाकता. सायकोलॉजी सांगते की संशय हा प्रेमाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जेव्हा तुम्ही तिच्यावर सतत संशय घेता तेव्हा तुम्ही तिला अप्रत्यक्षपणे सांगता की माझी स्वतःची काहीच लायकी नाही आणि मला भीती आहे की तू मला सोडून जाशील. ही इनसिक्युरिटी तुमची मॅनहुड आणि व्हॅल्यू क्षणात कमी करते. आत्मविश्वास वाढवा, तिला तिची स्पेस द्या. जर ती तुमची असेल तर ती कुठेही जाणार नाही आणि जर ती विश्वासघात करत असेल तर ती तशीही तुमच्या लायकीची नाही. स्वतःवर एवढा विश्वास ठेवा की तिला गमवण्याची भीती तुम्हाला वाटू नये. चूक नंबर 6, तिला गृहीत धरणं. सुरुवात नेहमी कशी भारी असते ना, रोज मेसेजेस, सरप्राईज, लॉंग ड्राईव्ह. पण 6 महिन्यानंतर काय होतं? नातं जुनं झालं की पुरुष सर्वात मोठी चूक करतात, ते प्रयत्न करणं सोडून देतात आणि तिला गृहीत धरायला लागतात. तुम्हाला वाटतं की आता ती माझीच आहे, आता कुठे जाणार? जेव्हा तुम्ही तिला स्पेशल फील करून देत न थांबवता तेव्हा तिला वाटायला लागतं की तुमचं प्रेम संपलंय. स्त्रिया छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतात. तुमचं दुर्लक्ष करणं, तिच्या कामाचं कौतुक न करणं, तिच्या अस्तित्वाची दखल न घेणं, यामुळे तिच्या मनात प्रचंड मोठी पोकळी निर्माण होते. ती तुमच्या सोबत असूनही एकटी पडते. डेटिंग फेज कधीही संपू देऊ नका. छोट्या गोष्टीवरून कौतुक करा. आठवड्यातून एकदा तरी तिला स्पेशल फील करून द्या. नातं हे एका झाडासारखं असतं, त्याला रोज वेळेचं आणि प्रेमाचं पाणी घालावं लागतं, अन्यथा ते सुकून जातं. चूक नंबर 7, चुकीच्या वेळी शारीरिक जवळीक साधण्याचा अट्टहास. हा पॉइंट थोडा सेन्सिटिव्ह आहे पण सायकोलॉजिकल दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. जेव्हा एखादी स्त्री मानसिक किंवा भावनिक तणावात असते आणि त्यावेळी तुम्ही तिला समजून घेण्याऐवजी फक्त शारीरिक जवळीक शोधत असता, पुरुषांसाठी फिजिकल इंटिमेसी हा ताण कमी करण्याचा मार्ग असू शकतो, पण स्त्रियांसाठी इंटिमेसी ही भावनिक जोडणीतून येते. जर तुम्ही तिच्या भावनांचा आदर न करता सतत फक्त फिजिकल गोष्टींवर फोकस केला तर तिला वाटेल की तुम्ही तिचा फक्त वापर करत आहात. यामुळे तुमच्याबद्दल तिच्या मनात घृणा निर्माण होऊ शकते. आधी तिचं मन जिंका, तिच्या भावनांशी कनेक्टेड व्हा, इमोशनली इंटिमेसी बिल्ड करा. जेव्हा एखादी स्त्री भावनिक दृष्ट्या तुमच्यासोबत असुरक्षित आणि जोडलेली असते तेव्हा फिजिकल इंटिमेसी नैसर्गिकरित्या सुंदर होते. चूक नंबर 8, भावनिक दृष्ट्या उपलब्ध. मित्रांनो, आपण शेवटी त्या पॉइंटवर आलो आहोत. चूक नंबर 8 ही ती चूक आहे जी कितीही चांगलं नातं असो त्याला मुळासकट उकडून टाकते. जर तुम्ही ही चूक करत असाल तर मी तुम्हाला मगाशी सांगितलंय, इट्स ऑलरेडी टू लेट. इमोशनल अनअवेलेबिलिटी म्हणजे काय? जेव्हा ती तुमच्याशी तिच्या सर्वात खोल भावना, तिची भीती, तिचे स्वप्न शेअर करत असते तेव्हा तिथे उपस्थित असूनही तुम्ही मानसिक दृष्ट्या गायब असता. तुम्ही तुमच्या स्वतःच्या जगात, फोनमध्ये किंवा तणावात हरवलेले असता. तुम्ही एक भिंत उभी करता जिथे तुम्ही तुमच्या स्वतःच्या भावनाही तिला सांगत नाही. स्त्रीला नात्यात सर्वात जास्त काय हवं असतं? इमोशनल अँकर. तिला असा जोडीदार हवा असतो ज्याच्या समोर ती तिचं मन मोकळं करू शकेल आणि तोही त्याच्या भावना शेअर करेल. जेव्हा तुम्ही स्वतःला भावनिक दृष्ट्या बंद करता तेव्हा ती नात्यात घुसमटते. तिला वाटतं की ती एका दगडासोबत राहते आणि कोणत्याही स्त्रीला दगडासोबत आयुष्य काढायचं नसतं. ही एकमेव गोष्ट आहे जी तिचं तुमच्यावरचं प्रेम एका रात्रीत शून्य करू शकते. वल्नरेबल व्हायला शिका. आपल्या भावना लपवून ठेवणं म्हणजे मर्दानीपणा नाहीये. योग्य व्यक्ती
व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करणं, रडणं, भीती व्यक्त करणं हा खरा खंबीरपणा आहे. संवादाची दारे उघडी ठेवा. जेव्हा ती बोलते तेव्हा तुमचा फोन बाजूला ठेवा आणि तिच्या डोळ्यात बघून ऐका. मित्रांनो, सायकोलॉजीचा नियम सांगते, कोणतंही नातं परिपूर्ण नसतं, पण ते टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न परिपूर्ण असावे लागतात. या 8 चुकांमधून जर तुम्ही एकही चूक करत असाल तर थांबा. तर आत्ता ती थांबवा. स्वतःवर काम करा. तुमची किंमत तिच्या नजरेत शून्य होऊ देऊ नका, कारण तुम्ही एक मौल्यवान व्यक्ती आहात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आतून भिडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की या सायकोलॉजिकल टिप्सने तुम्हाला मदत केलीये, तर लगेच लाईक बटन दाबा आणि मला कमेंट्समध्ये सांगा या 8 पैकी कोणती चूक तुम्ही नकळत करत होतात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एखाद्या व्यक्तीला तुमच्या प्रेमात वेडं करण्यासाठी लागणाऱ्या सायकोलॉजिकल ट्रिक. ते मिस करायचं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःला सुधारा, मजबूत बना आणि लीड करा. धन्यवाद.